नमस्कार, मी शाहिद खिरडकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण गुहागर या मतदारसंघामध्ये आहोत। आपल्या समेत एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी स्वतःच्या प्रतिभेवरती, स्वतःच्या परिश्रमावरती आपलं जीवन फुलवलेलं आहे आणि त्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी सुद्धा जपण्याचं काम त्यांच्या वतीने केलं जात आहे। आपण संवाद साधणार आहोत प्रमोदजी गांधी, जे एक मोठे उद्योजक आहेत आणि उद्योजक असतानाच त्यांनी सामाजिक कार्यसुद्धा अत्यंत प्रभावीपणे करत आहेत। आणि आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांचा राजकीय प्रवेश आणि त्यांच्या भविष्यातली वाटचाल या संदर्भात। गांधी साहेब, तुमचं स्वागत आहे। नमस्कार। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीची सुरुवातीला शुभेच्छा देतो। मला एक जाणून घ्यायचं आहे की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की गुहागर आणि परिसरातला तुमचा एक जन्म आहे, तुमचं जन्मस्थान गुहागरमधलं आहे। मात्र तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या जीवनाची सुरुवात केलीत? कारण तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये एक चांगलं नावलौकिक कामवलेलं आहे, मात्र याचं बीज काय आहे किंवा तुम्हाला कशी दिशा मिळाली? खरं म्हटलं तर माझा हा जन्म या गुहागर तालुक्यामधलाच आहे। माझं शिक्षण 6वीपर्यंत गुहागर तालुक्यामध्ये झालं आणि माझा बॅकग्राऊंड तुम्ही बघितला तर माझे आजोबा पोलीस पाटील होते, माझे वडील पोलीस पाटील होते आणि 1986 पासून मी मुंबईला गेलो तिकडे शिक्षणासाठी। पण ती गावाची ओढ आहे ना, ती अजूनपर्यंत माझ्या मनामध्ये, हृदयामध्ये गावाची ओढ आहे। त्यामुळे गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी आपण काय योगदान देऊ शकतो, काय करू शकतो, ही मनामध्ये नेहमी माझ्या मनामध्ये विचार चाललेले असतात। त्या अनुषंगाने मी जेव्हा कॉलेज जीवनात होतो आणि राजसाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व त्यापासून माझ्या हृदयामध्ये आहे आणि मला एक तो जर्या मिळाला आणि 2-3 वर्षापूर्वी मला गुहागर तालुक्याचं संपर्क अध्यक्षपद मिळालं आणि जे पद मिळालं त्या पदा थ्रू आपण गुहागर तालुक्याची काय सेवा करू शकतो, इकडच्या लोकांसाठी काय सेवा करू शकतो, त्या अनुषंगाने मी हा गुहागर तालुका निवडला। मला मुंबईमध्ये पण तुम्ही कार्य करा असं मला आदेश होते पक्षाकडून, पण मी त्यांना नाही सांगितलं मला मुंबईमध्ये मला कार्य नाही करायचं आहे, मला माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या गावामध्ये मला कार्य करायचं आहे। त्यामुळे तिकडे मला तुम्ही संधी देणार असेल तर मी पक्षाचं काम करायला तयार आहे। त्या अनुषंगाने मला इकडची जबाबदारी दिली, गुहागरची जबाबदारी दिली गेली आणि ती जबाबदारी दिल्या गेल्यानंतर मी इकडे सक्रिय झालो। आमचे त्यावेळेचे तालुका अध्यक्ष होते विनोदजी जानवलकर, आता ते उपजिल्हा अध्यक्ष आहेत। त्यांच्याशी माझा संपर्क झाला आणि त्या विनोदजी जानवलकरांबरोबर मी इकडे सक्रिय झालो आणि त्याप्रमाणे इकडे गुहागर तालुक्यामध्ये काम करायचं मी सुरुवात केली। परंतु तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये असताना तुम्हाला असं कधी वाटलं की आपण राजकारणामध्ये जावं किंवा आपण राजकीयदृष्ट्या आपली वाटचाल पुढे करावी? असं राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम करण्याची खूप आवड होती आणि उद्योजक माझा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये मी सर्व व्यवस्थित असं प्लॅन करून सर्व माझे डिपार्टमेंट हँडल सर्व सेट केलेले आहेत। त्यामुळे मला तिथे वैयक्तिक आताच्या जो माझा कार्यकाळ त्या वैयक्तिक ते उपस्थित राहण्याची आवश्यक नसते, त्या प्रकारे मी बिझनेस माझा सेट केला आहे आणि 25 वर्ष बिझनेस केल्यानंतर आपण त्या ठिकाणी जपडून घ्यायचं हे मला स्वतःला पटत नाही। का आता एवढे वर्ष झाल्यानंतर काहीतरी समाजाला पण देणं लागतं, त्यामुळे समाजाची सेवा करावी अशी मला वाटलं, म्हणून मी इकडे हे केलं। मुलगा पण आता मोठा झाला आहे, त्यामुळे तो पण व्यवसाय सांभाळू शकतो आणि त्या अनुषंगाने सर्व हळूहळू मुलाला किंवा मिसेसला त्या बिझनेसमध्ये मी इन्व्हॉल्व केले आहे आणि ते व्यवस्थित हँडल करतायत आणि माझं लक्ष जे आहे थोडंफार मी इकडे डायव्हर्ट करून समाजाची सेवा कशी करता येईल त्याप्रकारे मी करण्याचा प्रयत्न करतोय। तुमच्या एकंदरीत भाषेमध्ये, बोलण्यामध्ये, तुमच्या वर्तनामध्ये कोकण आणि आपल्या गावाची ओढ दिसते आणि आम्ही पाहिलं की तुमच्या हॉटेलचं नाव कोकण कट्टा असं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण कोकण उभं केलेलं आहे। का असं वाटतं तुम्हाला की तिथं कोकण उभं करावं? किंवा खरं तर आम्ही दोघांनी, मी आणि माझी मिसेस, आमच्या मुलाने घेतलं होतं हॉटेल मॅनेजमेंट आणि तो शिकत असताना तो शिकेपर्यंत आपण काही त्याला बेस तयार करावा, त्याने जे मॅनेजमेंट घेतले त्याप्रमाणे आम्ही हॉटेल व्यवसायात आलो आणि त्या 3 वर्षामध्ये आम्ही पूर्णपणे हॉटेलचा बेस तयार केला आणि आपल्या कोकणाची जी चव आहे, कोकणाचे पदार्थ आहेत ते संपूर्ण जगामध्ये, मुंबईमध्ये लोकांच्या जिभेवरती पोचले पाहिजेत, ह्या अनुषंगाने आपण तो देण्याचा प्रयत्न केला। कारण माझी मिसेस पण कोकणातले आहे
आणि आम्ही पण स्वतः कोकणातले असल्यामुळे गांधी म्हटलं की लोकांना वाटतं की गांधी कोकणातले कसे, हा मोठा प्रश्न पडतो. पण सर्वांना सांगू इच्छितो की आम्ही कोकणातलेच आहोत आणि आमचं पूर्वज पण कोकणामध्ये आहेत आणि होते. आणि त्याप्रकारे आम्ही ही कोकणातली चव लोकांपर्यंत कशी पोहोचवू शकतो ह्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याचा आम्ही प्रयत्न करतोय अजूनसुद्धा. म्हणजे माझ्या ह्या हॉटेल व्यवसायामध्ये माझ्या मिसेसचा खूप मोठा वाटा आहे, कारण तीच पूर्णपणे हँडल करते. आणि बोलतात ना की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठी एखादी त्यांची बाई असे स्त्री असते असं म्हणतात. पण मी म्हणजे की माझा हॉटेलचा व्यवसाय आहे तो पूर्णपणे माझी मिसेस हँडल करते. तिच्या पाठीमागे मी आहे ॲज अ नवरा म्हणून त्या पाठीमागे आहे. पूर्णपणे तिची मेहनत आहे त्याच्यामध्ये आणि ती व्यवस्थित हँडल करते. आणि तुम्ही बघितलं असेल की तिला पण अवॉर्ड मिळवतात चिपळूणला आणि तिला पर्पसी पेपरला त्याचे आर्टिकल्स पण येतात. अशा प्रकारे ती व्यवसाय करते. मला एकच मुलगा आहे, तो कॅनडामध्ये असतो. त्याने पण हॉटेल व्यवसाय मध्ये तो तिकडे जॉब करतोय, पण तिकडे अनुभव घेतो आणि त्या अनुभवाने तो परत मुंबईत येईल असं तो म्हणाला आहे. आणि तो आल्यानंतर तो पूर्णपणे हॉटेलचा व्यवसाय तो टेक ओव्हर करेल असं आमचा प्लॅन आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही खाद्यपदार्थांच्या चवीबद्दल बोललात, परंतु तुम्ही तिथे जे कोकणचं प्रतिबिंब उभं केलेलं आहे, प्रत्येक कोपऱ्यामध्ये काही ना काही कोकण दिसेल लोकांना किंवा त्याचा अनुभूती येईल अशा पद्धतीने ते चित्रीकरण सगळं केलेलं आहे. आपण तेच आहे की आम्ही आमचा जो इंटेरियर होता हॉटेलचा जे मी काम केलं तो आपल्या कोकणातलाच होते. ते असल्यामुळे त्यांना आपले जे खाद्यपदार्थ आहेत ना, खाद्यपदार्थ आतमध्ये आल्यानंतर लोकांना ते रिलेट व्हायला पाहिजे की आपण कुठे आलोय आणि आपल्या कोकणाची संस्कृती लोकांना कळली पाहिजे. त्यामुळे आपल्या हॉटेलमध्ये जेव्हा लोक कस्टमर येतात तेव्हा त्यांना कळतं की आपण अंधेरीच्या हॉटेलमध्ये बघायला गेलं तिथे आम्ही तांब्याची भांडी वगैरे सगळं ठेवली आहे. त्यामुळे लोक जेव्हा जेवणाला बसतात तिकडे तेव्हा जेवण येईपर्यंत त्यांच्याकडे चर्चा चालू असते. आपल्या नातवांबरोबर आपल्या मुलांबरोबर चर्चा चालू असते की आमच्या आजी पण आपल्या घरी पण अशी भांडी होती. म्हणजे त्या जुन्या काळात ते जाताना आपल्या नातवांना आपल्या मुलांना ते लोक सांगत असतात की अशा प्रकारे आपल्या घरी भांडी होती, आता दिसत नाही वगैरे. त्याची चर्चा चालली असतात. त्या चर्चा चालत असतात तेव्हा मी ऐकतो, तेव्हा खूप आम्हाला बरं वाटतं की लोकांना आपल्या जुन्या काळामध्ये गेलेत आणि हे सर्व अनुभव होतात आणि आपल्या नातवांना सांगतायत. त्याप्रकारे हाच त्याच्यामागचा उद्देश होता की लोकांना कळावं की कोकण काय आहे. तुम्ही बघितलं तर आपण तिकडे जाकडी नुत्र्याचे फोटो लावलेले आहेत, आपण पालखीचे फोटो लावले आहेत, वेगवेगळे जे कोकणातले स्थळ आहेत ना त्यांच्या पण तिथे फोटो लावले. ते बघितल्यानंतर लोक आपल्या जी मुलं आहेत त्यांना सर्व ते सांगतात, याबाबत माहिती देतात. कारण आता भरपूरशा लोकांमध्ये कोकणामध्ये येण्याचं प्रमाण कमी झालंय, पण तिथे बसल्यानंतर त्यांना ते अनुभव होतात आणि ते आपले अनुभव ते लोकांना सांगत असतात. ते ऐकल्यानंतर बरं वाटतं की बाबा आपण केलंय ते योग्य केलं आणि लोक त्या आपल्या जुन्या काळात जात आहेत ते सर्व बघून. नक्कीच, म्हणजे कोकणची खाद्य संस्कृती आणि त्याच्यावर कोकणची लोकसंस्कृती याचा तुम्ही मेळ घालून लोकांना त्या ठिकाणी एक चांगली मेजवानी देत आहात. खरं तर एखादा तरुण आपल्या गावाकडून मुंबईकडे जातो, तो थोडीशी 4-2 पैशाची नोकरी शोधतो, परंतु तुम्ही व्यवसाय केलेला आहे. आपण इतर तरुणांना काय तसा संदेश द्याल? मी बघतो की आजकाल जी मुलं आहेत ती बीकॉम तर कोणी होतं, पण बीकॉम झाल्यानंतर ते खूप साऱ्या मोठ्या पैशाच्या नोकरीची अपेक्षा करत असतात. आणि त्यांचे जे घरची माणसं असतात, आई वडील, ती पण त्यांची पण अपेक्षा ती माझा मुलगा बीकॉम झाला त्याला मोठ्या पैशाची नोकरी मिळावं. तर मी ह्याच्या विरोधात जाईल की आई वडिलांची पण ही जबाबदारी आहे की आपला मुलगा ज्याला आपण लाडाने वाढवला आहे, ओके, त्याला पहिल्यांदा सवय लागली पाहिजे कामावर जायची, कामावर टायमात पोचण्याची, ट्रेनची सवय लागली पाहिजे. त्यावेळी तुम्ही सर्वप्रथम पैसा बघू नका की तो मुलगा तिथे कामावर गेला पाहिजे. गेल्यानंतर त्याला कामावर गेल्यानंतर लेटमार्क लागल्यानंतर काय होतं ह्या सर्व त्याला अनुभव आला पाहिजे. घरातून किती वाजता उठलं पाहिजे, किती वाजता गेलं पाहिजे, किती वाजता पोचलं पाहिजे, ह्या सर्व त्याला सवय झाला पाहिजे. एकदा त्याला सर्व या गोष्टी सवय झाली ना की ऑटोमॅटिक तो मुलगा आहे ना नवीन नवीन नोकऱ्या शोधायला लागतो आणि त्याला नवीन नवीन नोकऱ्या मिळाल्या की त्याला नवीन नवीन त्याप्रमाणे त्याला इन्क्रीमेंट पण मिळत जातं. पण तुम्ही स्टार्टिंगला जर विचार केला की माझ्या मुलाला 25,000 पगार पाहिजे, 50,000 पगार पाहिजे, पण आजकाल तसं होत नाहीये. पहिला आपला मुलगा जो आपण लाडाने वाढवलेला असतो तो घराच्या बाहेर कसा पडेल कामासाठी आणि कामावर जाताना जे धक्काबुक्की होते किंवा चेंगराचेंगरी होते त्या चेंगरातून प्रवास करत तो कसा कामावर पोहोचतोय आणि परत तसाच घरी कसा येतो ह्या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि त्यावेळेला फक्त स्टार्टिंगला जी 2-3 वर्षात त्यांनी आई वडिलांनी सुद्धा त्या मुलाकडून काहीतरी अपेक्षा ठेवू नये की एवढा त्याला पगार मिळाला पाहिजे की एवढा पगार तू घरामध्ये त्याची अपेक्षा ठेवू नये. सर्वप्रथम तो कामावर कसा जाईल ह्याचा त्यांनी पहिला विचार करावा असं मला वाटतं. नोकरी आणि उद्योग याच्यातलं काय मत? मी तर म्हणेन आता खूप मी बघतो की कोकणातून जी आपल्या मुलं येतात ती 15-20 हजारच्या नोकरीसाठी मुंबईला येतात. तर खरं म्हटलं तर मला ते पटत नाही 15-20 हजारच्या नोकरीसाठी मुंबईला येणं. पण
त्याच्या पाठचा पण वेगळा मला अनुभव आले आहेत की भरपूरशा मुलांची गावात राहून नोकरी केली किंवा एखादा व्यवसाय केला की त्यांची लग्नच होत नाहीत. अच्छा. त्यामुळे ही कोकणातली मुलं जी आहेत तर कोकणामध्ये नोकऱ्या तर नाहीच आहेत, पण त्यामुळे जी की नोकरी मिळतील, जो पैसा मिळेल त्यासाठी मुलं येत आहेत. पण त्याच्या पाठचा दुसरा पण उद्देश त्यांचा हे असं की मुंबईला आल्यानंतर किती छोटी नोकरी असते, छोटे जे खोले असू दे, बडे भाड्याची खोले असू दे, त्यांची लग्न होतात. तीच मुलं गावात राहिली आणि 15-20 हजार कमवलं जरी ना तरी त्या मुलांची लग्न होत नाहीत. असा एकंदरीत मला मी जेव्हा गावागावात फिरतो तेव्हा लोकांची मानसिकता तशी आहे असं. बरोबर आहे. परंतु जर उद्योग निवडला तर उद्योगामध्ये यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर तुम्ही त्याचं एक जिवंत उदाहरण आहात. आता तुम्ही खरं तर उद्योजक म्हणून खरोखर यशस्वी आहात. तुम्ही सांगितले महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वावरती तुम्ही म्हणजे प्रभावीपणे त्यांच्यासमोर तुम्ही गेलात किंवा त्या पद्धतीने आकर्षित झालात. परंतु आता तुम्ही गुहागरमध्ये तुमचा सक्रिय राजकारणामध्ये तुम्ही सहभाग घेतला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रमोद गांधी हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार म्हणून आम्हाला दिसतील का? बघा, हे सर्व ठरवण्याचा अधिकार आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा आहे. आमच्या तालुक्यातले सर्व आमचे जे सहकारी आहेत त्यांची इच्छा आहे की मी इथून इलेक्शन लढावं आणि मी इलेक्शन लढावं किंवा मी इलेक्शनला उभं राहावं या अनुषंगाने मी काम करत नाही. मला जनतेची सेवा करायच्या ह्या अनुषंगाने मी काम करतोय. बाकी इलेक्शन लढवायचं, कोणी उभं राहायचं नाही उभं राहायचं हे सर्वस्वी राजसाहेब ठाकरे यांचा निर्णय असेल. तो जो निर्णय देते त्यांनी सांगितलं, आदेश दिला त्याने की तुम्हाला इकडे इलेक्शन लढवायचं तर आम्ही नक्की तयार असू. पण तशी जोरदार चर्चा आहे किंवा परवा एका कुठल्या तरी वृत्तवाहिनीवरती सुद्धा आम्ही पाहिलं की गुहागर मतदारसंघात मनसेचा चेहरा म्हणजे प्रमोद गांधी असतील. त्यामुळे लोकांमध्ये ती चर्चा आहे, फक्त त्याच्यावरती शिक्कामोर्तब व्हायचं आहे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की तुम्ही खरं तर हॉटेल व्यवसाय किंवा इतर व्यवसायांमध्ये आपण आहात, त्यामुळे तुम्हाला कोकणी माणसाच्या स्वभावाची चवसुद्धा चांगली माहिती आहे. काय वाटतं इथं समजा निवडणूक लढायची झाली तर कोणते मुद्दे तुम्हाला हाताळायला लागतील किंवा कशा पद्धतीने मतदाराला आकर्षित करावे लागेल? काय अजेंडा असेल? मुद्दे तर खूप सारे आहेत. म्हणजे तालुक्यामध्ये गावागावामध्ये मुद्दे खूप सारे आहेत. म्हणजे मी जेव्हा आता गावागावात फिरतो, वाड्यावाड्यात फिरतो, तर भरपूरसे लोक, भरपूरशा आया बहिणी आमच्याकडे येत असतात, भरपूरशा समस्या घेऊन असतात. आणि एक अशी समस्या नाही की तुम्हाला सांगू, खूप साऱ्या समस्या आहेत. म्हणजे तुमच्या उद्योगधंद्यापासून, नोकरीपासून, सर्व रस्त्याच्या व्यवस्थेपासून, पाण्यापासून खूप आहेत. म्हणजे आता 75 वर्ष झाल्यानंतर पण लोक रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी मुद्द्यावरती इलेक्शन लढवतात. ही मोठी शोकांतिका आहे. तर त्याच्या पलीकडे जाऊन आपण काही प्रयत्न करावा ह्या सर्व विचाराने आम्ही ते काम करतो. आणि लोकांना कसं जी कोकणातून लोक मुंबईला जातात, तरुण मुंबईला जातात, त्यांना कोकणामध्ये कसं आपण थांबवू शकतो, त्यांच्यासाठी रोजगार कसा आणू शकतो ह्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि त्या अनुषंगाने आपण काम करू. आणि आपले जे तरुण वर्ग जो मुंबईला जातोय त्याला कोकणामध्ये थांबवायचा आपण नक्की प्रयत्न करू. परंतु आता जो मतदारसंघ आपण निवडलेला आहे किंवा तुम्ही इथल्या मूळ मातीतले असल्यामुळे तुम्ही स्वाभाविकपणे इथेच तुम्ही निवडणूक लढवणार, परंतु हा मतदारसंघ खूप दूरपर्यंत पसरलेला आहे, प्रचंड व्यापक असा हा मतदारसंघ आहे. तर मग तुम्हाला वेळ आता आहे तर तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्या मतदारसंघातील संपर्क करणार आहात? काय तुम्ही तशा पद्धतीची काय आखणी केली? आमचे ह्या अनुषंगाने आमच्या मीटिंग चालू आहेत. प्रत्येक आता हा जो तुम्हाला माझ्या गुहागर तालुका विधानसभा क्षेत्र आहे ते 3 तालुक्यामध्ये डिवाइड झालं आहे. गुहागर आहे, खेड आहे, चिपळूण आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्या विभागामध्ये आमच्या मीटिंग्स चालू आहेत. आमचे जे तालुकाध्यक्ष असेल, उपतालुकाध्यक्ष, विभागाध्यक्ष असतील, प्रत्येक खेडमधले असतील, चिपळूणमधले असतील, त्यांच्याबरोबर आमचे मीटिंग्स चालू आहेत. आणि त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा चालू आहे. आणि तिकडचे जे लोक आहेत त्यांची काय समस्या आहे ते जाणून आपण घेत आहोत. प्रत्येक विभागाच्या, प्रत्येक गावच्या समस्या काय ते आपण जाणून घेऊ. त्याप्रकारे आम्ही मीटिंग चालू आहेत. आणि त्यावरती कसा मार्ग निघेल, आपण त्यासाठी काय मदत करू शकतो ह्याबद्दल चर्चा चालू आहे. आजही दुपारनंतर आमच्या मीटिंग्स आहेत चिपळूण तालुक्यामध्ये. आणि त्याप्रमाणे भेटीगाठी चालू आहेत. आणि पुढे कसं काय करता येईल, त्या राजकीय वाटचाल कशी करता येईल, आपल्याला राजसाहेब ठाकरे कोण उमेदवार देतील, म्हणजे प्रमोद गांधी देऊ दे किंवा कोणी देऊ दे, त्यासाठी आपण कसं आपण मेहनत करू शकतो, काम करू शकतो, ह्या अनुषंगाने आमच्या मीटिंग चालू आहेत. मनसे म्हटलं की थोडंसं खळखट्याक अशा पद्धतीचं एक कल्चर आहे. असं भविष्यात एखादा मोठं आंदोलन दिसेल का किंवा असं काय एखादी समस्या तुमच्या डोळ्यासमोर घेऊन? नक्कीच. असं काही घडलं, असं काय समोर आलं तर त्याला सामोरं जावंच लागेल. आणि राजसाहेब ठाकरेंचा आदेशच असतो की पहिला हात जोडा आणि हात जोडून जर काही परिणाम झाले तर हात सोडा. त्याप्रमाणे असं काही समोर आलं चित्र तर नक्कीच आम्ही हात सोडू आणि जनतेची कामं करू. कारण गुहागर मतदारसंघामध्ये प्रतिस्पर्धी सुद्धा तगडे आहेत.
म्हणजे आपणाला ज्ञात आहे इकडे भास्करशेठ जाधव हे आता वर्तमान आमदार आहेत, विद्यमान आमदार आहेत. त्यामुळं या अशा लोकांना सामोरे जात असताना तुम्ही कशा पद्धतीने काय रणनीती आखली की आखायची अजून कसं काय? येस, प्रतिस्पर्धी राजकारण असू दे किंवा व्यवसायात कशा प्रतिस्पर्धी असलाच पाहिजे. प्रतिस्पर्धी असल्याशिवाय तुम्ही कामं करू शकत नाही. त्यामुळे प्रतिस्पर्धी जेवढा तगडा असणं तेवढे काम करायला मजा येते आणि त्याप्रमाणे आपण कामं करू. विद्यमान आमदार आहेत, त्यांनी काय कामं केली हे लोकांसमोर आणू, त्यांनी काय कामं नाही केली हे लोकांसमोर आणू. आणि इलेक्शन आल्यानंतर लोक कशी फक्त काय बोलतात की ओपनिंगची कामं करतात, काय त्याला बोलतात की भूमिपूजनची कामं करतात, हे लोकांसमोर आणू. गेल्या इलेक्शनच्या अगोदर कुठले भूमिपूजन झाले, त्या भूमिपूजनचं काय झालं हे आम्ही लोकांसमोर आणू, त्याचे बॅनर लावू आणि लोकांना दाखवू की तुमची कशी फसवणूक होते ते आम्ही लोकांना दाखवू. परंतु आता राष्ट्रवादी पक्ष असेल, शिवसेना असेल, यांच्यामध्ये गट झालेले आहेत. याचा फायदा मनसेला कितपत होईल? आम्ही कोणाचे गट झाले, कोणाचे काय, त्यामुळे आम्हाला काय फायदा होईल त्या अनुषंगाने आम्ही काम करत नाही आहे. आम्ही आमचे जे राजसाहेबांचे विचार आहेत हे गावागावात पोचवायचे आणि ते लोकांना कसे पटवून द्यायचे ह्या अनुषंगाने आम्ही काम करतोय. आणि आपण लोकांसाठी काय करू ह्याचा विचार करून आम्ही लोकांकडे जाऊ आणि लोकांना ती आमची भूमिका पटवून देऊ आणि लोकांचे परिवर्तन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही विचार मांडलेले आहेत. आता शेवटी आपला मतदारसंघ आहे किंवा आपले मतदार आहेत किंवा इथले नागरिक आहेत, यांना आपण काय आवाहन कराल या निमित्तानं? मी पूर्ण गुहागर तालुका विधान क्षेत्राच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की तुम्ही भावनिक होऊन मतदान करू नका. ज्या लोकांना तुम्ही 3-3 टर्म 5-5 टर्म निवडून देता त्या लोकांनी तुमच्यासाठी काय केलं ह्याचा विचार करा. त्या लोकांनी तुम्हाला दिलेले वचन पूर्ण केले का त्याचा विचार करा आणि भविष्याचा विचार करा. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका आणि त्या अनुषंगाने तुम्ही विचार करा. मग कोणी असू दे, तुमचा स्थानिक उमेदवार आहे की नाही त्याचा पण विचार करा आणि त्याप्रमाणे मतदान करा. आणि सर्वप्रथम तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की खरोखर हा माणूस काम करतोय का, त्याने गुहागरचा विकास केलाय का, आणि विकास केला असेल तर काय विकास केला याचा तुम्ही विचार करा. आणि भावनिक होऊन मतदान करू नका, विचार करा आणि त्याप्रमाणे मतदान करा, हेच मी लोकांना आवाहन करेन. नक्कीच आपण आमच्याशी संवाद साधलात आणि आपली ही पहिलीच मुलाखत आहे. भविष्यात आपण पुन्हा एकदा गाठीभेटी घेऊया आणि तुमची वाटचाल कशी आहे या संदर्भात आपण लोकांपर्यंत माहिती पोचूया. मात्र आपण आम्हाला वेळ दिला, अत्यंत प्रभावी अशी आपण मांडणी केली, त्यामुळे आपले पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. आपल्या पुढील वाटचालीसाठी लाख शुभेच्छा देतो. पाहू आपण विधानसभा जेव्हा निवडणुकीची बिगुल वाजतील तेव्हा नक्कीच प्रमोद गांधीचा एक झंझावात आम्हाला पाहायला मिळेल. तर हे होते प्रमोद गांधी, ज्यांनी एकंदरीत आपलं व्यक्तिमत्व किंवा त्यांची उद्योग क्षेत्रामध्ये असणारी त्यांची वाटचाल आणि भविष्यातली राजकीय वाटचाल या संदर्भात आपल्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे. पाहूया, कारण निवडणूक म्हटली की त्यावेळेला नक्कीच एक प्रकारचा संघर्ष असतो. प्रत्येकजण आपापला अजेंडा घेऊन लोकांपर्यंत जात असतो. काय कोणाच्या वाट्याला यश तर कोणाच्या वाट्याला अपयश येतं. मात्र व्यक्तिमत्व जे असतं ते लोकांपर्यंत पोहोचतं आणि लोकांच्या मनावरती त्याची छाप राहते. प्रमोद गांधी हे सुद्धा औद्योगिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आलेले आहेत. भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल की प्रमोद गांधी या माणसाला राजकीय क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने यश मिळतं. तुर्तास आपण थांबूया. धन्यवाद.